तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आपण आजच्या ग्रंथपठणाला सुरुवात करू. कालपर्यंत आपण बघितलं होतं की क्षत्रिय आणि ब्राह्मणामधला संघर्ष वाङ्मयामध्ये यांनी तिथं नमूद केला आणि मात्र तो व्यवहारामध्येही चालू झाला. तो संघर्ष वाङ्मयाच्या पारायणामुळे कंटिन्यू चालू होता, परंतु मनूनी मात्र मग त्याच्यामध्ये समेट घडवून आणला. कारण मनूच्या लक्षात आलं की ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोघच जर आपसात भांडायला लागले तर मग मात्र शूद्रावरती राज्य करता येणार नाही, आणि म्हणून त्या दोघांचा समेट झाला पाहिजे. आणि म्हणून मनूनी मनुस्मृतीमध्ये मग त्यांनी उल्लेख केला की ब्राह्मण, क्षत्रिय आणि साप हे दुर्बल जरी असले तरी त्यांचा तिरस्कार करू नये किंवा त्यांची नफरत करू नये, त्यांना सेवाभावी किंवा वरिष्ठच मानलं पाहिजे. बाबासाहेबाला इथं उद्घृत करायचं की वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था मजबूत करण्याकरता वेळोवेळी जसा काळ, स्थळ आणि वेळ असेल त्याप्रमाणे त्यांनी वाङ्मयाची निर्मिती केली. आणि म्हणून ब्राह्मणाचा आणि क्षत्रियाचा संघर्ष मनूनी थांबवला. तिथपर्यंत आपण परशुरामाचा आणि क्षत्रियाचा संघर्ष आपण पाहिलेला आहे. बाबासाहेबांनी ह्या तीन मनुस्मृतीचे श्लोकही उद्घृत केले होते, तिथपर्यंत आपण केलं. पण या का श्रेण्या बंद करण्यात आल्या आणि त्याचं काय इंगित आहे ते आज आपण बघणार आहोत. या श्रेण्या बंद करण्यात मनूने प्रयत्न केल्याचे यावरून स्पष्ट होते. ब्राह्मण, क्षत्रिय या श्रेण्या बंद कराव्यात असे मनूला का वाटू लागले? विसरा आणि माफ करा या तत्वामागे एखादा अपवित्र कट आहे का? क्षत्रियाशी असलेले पुरातन शत्रुत्व सोडून त्यांच्या मदतीच्या हाताचा स्वीकार करा असे ब्राह्मणांना सांगण्यास मनूला कोणत्या परिस्थितीमुळे भाग पडले? या दोघात सामंजस्य होण्याची सुतराम शक्यता उरलेली नाही. ब्राह्मणांनी क्षत्रियाचा उघड अपमान करण्यास प्रारंभ केला होता. ब्राह्मण म्हणत की क्षत्रिय विधवा स्त्रियांनी ब्राह्मणाशी समागम केल्याने आजची क्षत्रिय पिढी अस्तित्वात आहे. ब्राह्मणांनी क्षत्रियाच्या जखमेवर अक्षरशः मीठ चोळले. लष्करी सामर्थ्यातही ब्राह्मण क्षत्रियापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत असे क्षत्रियांनी मान्य केले. या संदर्भात भीष्म म्हणतो, बाबासाहेब ह्या मनूला हे का करावं वाटलं याच्याकरता बाबासाहेब 4-5 प्रश्न निर्माण करतात. आताही जर आपण व्यवहारात घेतलं की एखाद्याचं जर वैर असेल तर ते वैर सहजासहजी मिटत नाही, पिढ्यानपिढ्या ते चालत येतं. मग बाबासाहेब म्हणतात की पिढ्यानपिढ्या चालत आलेला संघर्ष मनूला का वाटला की आपण बंद करावा? कारण बाबासाहेबांच्या पुढे महात्मा फुलेही होते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि पहिल्याने सत्यशोधक समाजामध्ये मराठा जास्त होते. शाहू महाराज मराठाच होते ना, आणि सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते शाहू महाराज होते. इथे बाबासाहेबांच्या प्रश्नाची उत्तर आहे की मनूला असं का वाटलं असेल? तर मग मनूची निर्मिती कुठे आहे? तर शृंगाच्या तिथे आहे. शृंग काळामध्ये मनू निर्माण होतो. मनू म्हणजे भार्गव. आपण या मागच्याच प्रकरणामध्ये बघितलं की मनूच्या पदरी असणारा भार्गव याने मनुस्मृती लिहिली आणि त्याला मनूचं नाव दिलं. तर बाबासाहेब म्हणतात की तिथपर्यंत खरा तर वैदिक काळ तिथूनच सुरू होतो, ब्राह्मण काळ तिथून सुरू होतो. त्याच्या अगोदरचा काळ म्हणतात लोक की तो वैदिक होता. पण बाबासाहेबाला तेवढ्या मागे जावा वाटलं नाही, कारण बाबासाहेब प्रतिक्रांती पुष्यमित्रा शृंगापासूनच पुढे घ्यायला सुरुवात करतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सगळ्या ग्रंथाचा काळही पुष्यमित्र शृंगाच्या नंतरचाच ठरलेला आहे. आणि मग बाबासाहेबाला विचार पडतो की का झालं असेल असं, की क्षत्रियाचे संघर्ष तर त्यांनी याच्यामध्ये लिहिले, पण मनूला का वाटलं की मनू त्या दोघांचा समेट का घडवतो?
आणि मनू दोघांनाही एकमेकावरती आधारित आहेत. आणि मग तिथे मनूच्या याचं कोडं बाबासाहेबाला सुटतं की मग तिथे बाबासाहेबाच्या लक्षात येतं की जो बहुजनावरती राज्य करायचंय तर क्षत्रियाला दुखून चालणार नाही. कारण क्षत्रियाच्या भरोशावरच ब्राह्मण टिकलेले होते ना. क्षत्रिय हा राजा होता. क्षत्रिय राजा असल्या कारणाने की ब्राह्मणाची पूर्ण उपजीविका ही क्षत्रियावर अवलंबून होते. आणि मनूच्या लक्षात आलं की आपण यांना जास्त काळ देवाच्या नावावर भुलवू शकणार नाहीयेत. आणि म्हणून ह्या दोघांचा समेट घडवून आणण्यात आला आणि दोघांनी मिळून मात्र मग अस्पृश्यावरती राज्य करायला सुरुवात केली. आजच्या जमान्यामध्ये जर आपण बघितलं, जर गावगाड्याची गोष्ट बघितली, तुम्ही गावामध्ये जरी गेलात तर त्यावेळेच्या क्षत्रियाकडेच आजच्या जमिनी आहेत. जेव्हा त्यांना क्षत्रिय म्हटलं जातं, आजही तुम्ही गावात खेडेगावात गेलं तर एका खेडेगावातली परिस्थिती असते की एक जमीनदार आहेत आणि जमीनदाराची कुळं एक 10-15 घराची आहेत. मग लोहार आहे, सुतार आहे, कुंभार आहे, धनगर आहे, महार आहे, मांग आहे आणि संभार आहे. ह्या सगळ्या लोकांमध्ये जर बघितलं तर तो एक फक्त मराठा त्या गावामध्ये असेल की त्याच्याकडे जास्त शेती आहे आणि मग बाकीची ही सगळी मंडळी त्याला मदत करणारी आहे. महात्मा गांधीचा खून होईपर्यंत प्रत्येक खेड्यात ब्राह्मणाची संख्या होती. पण महात्मा गांधीचा खून नथुराम गोडसेने केला आणि मग महाराष्ट्रामध्येही दंगल झाली आणि ब्राह्मणाच्या विरुद्ध दंगल होऊन बऱ्याचशा ब्राह्मणाला मारण्यात आलं किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला. पण ब्राह्मण जाती सुशिक्षित असल्यामुळे आणि हुशार असल्यामुळे त्यांनी शहरामध्ये पलायन केली. आज खेड्यामध्ये तुम्हाला ब्राह्मण जास्त सापडणार नाहीत. 1-2-3 गावा मिळून एक भटजी असतो. तर तिथं तो प्रकार झाला की त्या एका भटजीला संरक्षण कोणी दिलं पाहिजे. मग जर भटजीचं आणि क्षत्रियाचं वितुष्ट असेल तर भटजी जगू शकेल का आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये? मग त्याला कोण सांभाळतो तर क्षत्रिय सांभाळतो. आणि मग क्षत्रियाला ह्या वाङ्मयाचं पाठबळ दिलं आणि मग त्या क्षत्रियाने यज्ञ केल्यानंतर मग ह्या ब्राह्मणाला तिथे सुरक्षितता मिळली. म्हणजे मनूचा किती मोठा डाव असतो. बाबासाहेब सांगतात की फ्युचरमध्ये चालत आल्यानंतर जाती व्यवस्था बळकट राहावी. नाहीतर जर क्षत्रिय आजही काही जे धनाढ्य क्षत्रिय आहेत ते मनोज जरांगेला विरोध का करतात, त्याचं कारण पण हेच आहे, मनुस्मृतीमध्येच आहे. कारण आजचा जरांगे कुणबी म्हणतोय, अजून 10 पिढ्याने खरोखरचे कुणबी होतील. आणि खरोखरचे कुणबी झाले तर मग DNA SC ST पर्यंत जोडला जाईल आणि तो जर जोडला गेला तर वांद मात्र ब्राह्मणाचं होईल. आपल्या याच्या पाठीमागे दलित पॅंथर का ओबीसी करता भांडत होता, तर आमच्या डोक्यातही ते सूत्र होतं. भले आत्ता यांना कळणार नाही, पण जेव्हा हे आरक्षणाचे लाभार्थी होतील, जेव्हा त्यांना कळायला गेल आणि मग एक 10-12 पिढ्या गेल्यानंतर मग ते एकत्र येतील, अशी त्यावेळेच्या आपल्या पॅंथरची कल्पना होती. अजून तरी ते समागम झालेला नाही. हाच गोष्ट आहे. म्हणून जरांगेला म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीला जेव्हा ते खाली यायला बघतात तेव्हा विरोध वरच्यांचाच होतो. आणि म्हणून आता बऱ्याचशा डिबेट चालू झाल्यात की ते काही बरोबर झालेलं नाहीये. बाबासाहेबांनी हे प्रतिक्रांतीमध्ये हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की मनूला का वाटलं. मग आत्ताचेही मनू आहेत ना, की आत्ताचे मनू ही सामिलीकरणाची प्रक्रिया होऊ देत नाही. पहिलं नव्या मुंबईहून परत पाठवतात, आता आझाद मैदानावरून परत पाठवलं, पण ती प्रक्रिया काही पूर्ण होऊ देणार नाही. कारण जातीचा दंभ, जातीचा अहंग. बाबासाहेब सांगतात की एवढं मीठ चोळलं होतं क्षत्रियाच्या याच्यावरती. कारण मी नेहमी सांगतो की हे घडलेलं तर नाही, पण बाबासाहेब काय सांगतात की त्या पुस्तकातच असं लिहिलं होतं की सर्व क्षत्रिय नष्ट केले आणि आताचे क्षत्रिय कोण आहेत, तर ब्राह्मणापासून विधवा क्षत्रानीला झालेली आताची क्षत्रिय आहे. बाबासाहेब म्हणतात केवढं मोठं शिवीच होती ना ती एक प्रकारची. आणि एवढी शिवी पण पचवायला लावली त्या मनूने, एवढा संघर्ष त्यांनी तोडायला लावला. तर याच्या पाठीमागचं कारण काय? बाबासाहेब त्याला शब्द वापरतात की याच्या पाठीमागं त्यांचा पवित्र म्हणजे षडयंत्र असलं पाहिजे. पवित्र नावाचं हे षडयंत्र असलं पाहिजे. आणि खरोखर ते आपल्याला, कारण
जर पुष्यशृंगाचा काळ आपण इसवी सनाच्या पूर्वीचा 50 वर्षाचा धरला तर तिथपासून तर हर्षवर्धनाचा काळ 7व्या-8व्या शतकापर्यंत आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती समजून घ्यायची असेल तर काळ कळले पाहिजेत आपल्याला. कारण बाबासाहेबांनी पहिलंच प्रकरण काळाचं घेतलेलं आहे की कुठल्या काळामध्ये कुठली ही निर्मिती झाली. तेव्हापासून बघितलं तर हर्षवर्धनाच्या काळापर्यंत महायान पंथ फुल फॉर्म मध्ये आहे, युनिव्हर्सिटी फॉर्म मध्ये आहे. तसं जर पाहिलं तर 11व्या-12व्या शतकापर्यंत बुद्ध धर्माचा काही ना काहीतरी अंश आहे. परंतु हर्षवर्धनाचा पडाव झाल्यानंतर मग बौद्ध धर्म लयाला जायला सुरुवात होते. आणि मग बाबासाहेब म्हणतात की ह्या मनुस्मृतीची प्रतिक्रांती कधीपासून सुरू झाली असेल तर शंकराचार्यापासून. शंकराचार्य कधी येतो? 8व्या शतकामध्ये येतो. 8व्या शतकामध्ये शंकराचार्य येतो आणि 8व्या शतकातला शंकराचार्य 5व्या शतकातल्या नागार्जुनाचा सिद्धांत घेऊन ब्रह्मभाष्य लिहितो. प्रतिक्रांती कशी आहे? नागार्जुन तुमच्या नालंदा युनिव्हर्सिटीचा प्रिन्सिपॉल आहे पहिला. जर तुम्ही केमिस्ट्रीवाले कोणी प्राध्यापक असेल तर आजही केमिस्ट्रीमध्ये सर्वात मोठा केमिस्ट्रीचा तत्वज्ञ कोण असेल तर नागार्जुन आहे. नुसता भिक्षूच नव्हता नागार्जुन. नागार्जुन सायन्समध्ये आताची जी केमिस्ट्री आहे की नाही तुमच्याकडे, केमिस्ट्रीचे बरेचसे प्रमेय हे नागार्जुनाचे आहेत. सायन्स मधल्या केमिस्ट्रीचे प्रमेय बहुतेक नागार्जुनाचे आहेत. आणि म्हणून प्रतिक्रांतीमध्ये तो काळ आहे, शंकराचार्याच्या काळापासून खरी प्रतिक्रांती सुरू होते. कारण महायान पंथामध्ये फॉलो करता 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 त्यांनी लगेच हिंदू धर्माचा नागार्जुनाचा माध्यमिक शून्यवाद त्यांनी शंकराचार्यांनी द्वैतवादामध्ये परावर्तित केला आणि तिथून खऱ्या प्रतिक्रांतीला सुरुवात होते. आणि बाबासाहेब म्हणतात इथे मनुचं षडयंत्र आहे. कारण शंकराचार्याच्या द्वैतवादाने जे 4 पीठं तयार केली त्या 4ही पीठाच्या आजूबाजूला क्षत्रियांनी संरक्षण दिलेलं आहे. आजही तुम्ही कुठेही जरी गेला तर आपल्या लेण्याच्या खाली शंकराचंच मंदिर असतं, परशुरामाचं नाहीये. कुठे लेण्याच्या तिथे गेला तर शंकराचं किंवा गणपतीचं मंदिर असतं. कारण काय असतं, खूप सोपी थिअरी आहे. लेण्यामध्ये जाईल कोण? बुद्धच असाल ना तुम्ही, भले नवे असो की जुने असो. आणि कुठली प्रक्रिया कुठून सुरू होते की तिथे तुम्ही जायला लागलात तर. बुद्ध धर्म वाढत का नाही तर आपण जाण्याची प्रक्रिया बंद केलेली आहे. त्यांची मंदिरात जाण्याची प्रक्रिया चालू आहे. सकाळी उठला की त्यांना निमंत्रण द्यावं लागत नाही. तर आपल्याला 4 ठिकाणी चाब्या ठेवा लागतात. बाबा मी नाही आलो तर तू उघड पण कोणी ना कोणी उघडा. इथे प्रक्रिया कशी आहे आपली? जबरदस्तीने बोलवावं लागतं. तिथे जबरदस्तीने बोलवायची गरज नाही. मुसलमानाच्या मस्जिदीला तर कवडच नाहीये. कारण तिथे एवढं ओपन ठेवलं त्यांनी की नमाजाच्या वेळाच आहेत पण कधीही मस्जिदीत तुम्ही या. कारण येण्याची प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तर तिथे त्यांनी विहाराच्या बाजूला लेण्याच्या बाजूला मंदिरं निर्माण केली. आणि जी आपली पीठं होती त्या पीठाचं रूपांतर त्यांनी देवामध्ये केलं. कारण हे शंकराचार्यांनी का केलं तर तुम्ही मूर्ती पूजाला सुरुवात केली होती. विहारामध्ये आपण मूर्ती, कारण पहिलं काय होतं, स्थविरवादामध्ये मूर्तीपूजा नव्हती. त्याचे चैत्य होते किंवा विहार जरी असेल तर फक्त चैत्य किंवा गुप्तामध्ये जाऊन लोक वंदना घ्यायची. परंतु महायान पंथीयांनी जेव्हा मूर्तीची प्रतिष्ठापना करायला सुरुवात झाली मग त्याचा विकास होता होता त्या शंकराचार्याला तुमच्यावरती प्रतिक्रांती करायला एकदम सोपं झालं. म्हणून आज तुम्ही जे म्हणतात की विठ्ठल हा कोण आहे? बुद्ध आहे. बालाजी कोण आहे? बुद्ध आहे. कारण परत त्यातलं इंगित आहे. स्वामी विवेकानंदानंच सांगितलं बद्रीनाथला जेव्हा ते जगन्नाथाला गेला ना तर तो म्हणतो मी पहिल्याने उघडा जगन्नाथ बघितला आणि मी बघितला हे तर बुद्ध आहेत. तेव्हापासून तो जगन्नाथ झाकलेला आहे, उघडा करत नाहीत. म्हणून तुळजापूरच्या देवीला एवढे आभूषण घालतात तेही बुद्धच आहे. एवढे आभूषण घालतात की ते तुम्हाला ओळखायला आले नाही पाहिजे. सांगण्याचा उद्देश काय तर बाबासाहेबाचा की मनूला का वाटलं हे सगळं. कारण मनूच्या लक्षात आलं की जर क्षत्रियाचा संघर्ष ठेवला तर
क्षत्रियांनी जर आमचं संरक्षण काढून घेतलं तर मग मात्र आमच्या रोजीरोटीचा प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून आजही बघा मंदिराचं, बाळासाहेब ठाकरेचे वडील प्रबोधनकार ठाकरे लिहितात, धर्माची देवळं आणि देवळाचा धर्म, एक छोटीशी पुस्तिका आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्र सांगितलंय की ब्राह्मणाचं अर्थशास्त्र कुठून सुरू होतं? देवळापासून. कारण त्यांची अर्थनीती कुठे आहे? देवळात आहे. आज एक कॉमर्सचा एखादा विद्यार्थी असेल तर तो काय क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट बघतो. डेबिट आणि क्रेडिटचा अर्थ काय? क्रेडिट म्हणजे येणं आणि डेबिट म्हणजे जाणं. सोपा अर्थ आहे त्याचा कॉमर्सवाल्याचा. तेच देवळात निर्माण झालं की दक्षिणा येणं आणि हार फुल्या करता जाणं. सरप्लस एवढं मोठं असतंय की 2 आण्याचा हार आणि 5 रुपयाची दक्षिणा. सरप्लस केवढं मोठं आहे. म्हणून ते सांगतात की देवळाच्या धर्मामध्ये अर्थशास्त्र झालं आणि त्याच्यामुळे की मोगलाच्या काळामध्ये असणारी 32% GDP आता 6%वर आहे. कारण आजही अर्थशास्त्र तुमचं देवळामध्ये. कारण आज भारतातल्या देवळाचा जर निधी जमा केला तर भारताच्या जे तुमचं बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. मागे पद्मनाभन नावाचं एक मंदिर उघडलं गेलं, त्याच्या 8 खोल्या बंद होत्या. जेव्हा ते उघडलं तर त्यावेळेस पेपर भरभरू रकाने आले की एवढी संपत्ती सापडली की भारतामधली गरिबी नष्ट होईल. आता ते धन कुठे गेलं कोणाला काहीच माहिती नाही, अजून कोणाला काहीच कळलं नाही. म्हणून हे देवळाचे अर्थशास्त्र आहेत. बाबासाहेब सांगतात की मनूनी इथेच घाला केला. कारण क्षत्रियाचा संघर्ष जर खरंच जागवत ठेवला असता तर महात्मा फुलेची क्रांती तेव्हा सक्सेस झाली असती. परंतु ब्राह्मण हुशार असल्यामुळे त्यांनी हा क्षत्रियाचा संघर्ष होऊ दिला नाही आणि तो समेट मनूनी घडवला. मनूनी म्हटल्यापेक्षा भार्गव आणि जोलीला पुष्यमित्राच्या शृंगा काळामध्ये. परत तुम्ही विचार करा, आपण किती आताताई असतो. पुष्यमित्र शृंगाचा काळ समजा आपण इसवी सणाच्या अगोदर, इसवी सणापासून जरी धरला तर आज 2000 वर्षाचा काळ आहे. ह्या 2000 वर्षाचा काळ लागला त्यांना क्षत्रियाचा त्यांचा समेट व्हायला. आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिला, आपल्याला लगेच बुद्धमय व्हायला पाहिजे. आपण मेहनत करायला तयार नाही. ते त्यांच्या पिढ्या घडवतात ते पुढच्या. आणि म्हणून मोहन भागवत हिंदू राष्ट्र त्याच्या येणाऱ्या नातवा करता पाहिजे, त्याला त्याच्याकरता नकोय. आम्हाला आमच्याच करता पाहिजे. आम्ही आमच्या नातवाचा विचार करत नाही. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीची ही जी घालमेल आहे, बाबासाहेब सांगतात की ह्या घालमेली करता त्यांच्याकडे लोक तयार आहेत. बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा आणि ब्राह्मण धर्माचा तोडणीक अभ्यास करताना बाबासाहेब लिहितात की बौद्ध धर्म का लयाला गेला आणि ब्राह्मण धर्म का टिकला. तर बाबासाहेब त्यावेळेस उत्तर देतात की दोन्ही जर धर्म असतील तर प्रत्येक धर्माला एक पुरोहित लागतो. कारण धर्माला पुरोहित नसेल तर तो धर्म वाढत नाही. आणि मग पुरोहिताचा क्रायटेरिया काय होता की भगवान बुद्धांनी सैल नव्हतं सोडलेलं, कोणालाही पुरोहित व्हायला परमिशन दिली नव्हती. तर पुरोहित व्हायची परमिशन कोणाला होती? भिक्षूला. आणि त्यातही भिक्षूच्या क्रायटेरिया केल्या होत्या ना बुद्धांनी, की कुठलाही आज भिक्षू झाला उद्या धम्मप्रचाराला पाठवला नाही बुद्धांनी. कारण बुद्धाचं तत्व काय होतं की चुकीचा धम्म जाऊ नये, त्याच्याकरता बुद्ध काटेकोर होते, सैल सोडायला तयार नव्हते. म्हणून कुठलाही गोष्ट जर एखादी चुकीचा दिसली की ते विनय बनवून टाकायचे, नियम बनवायचे. आणि मग बाबासाहेब म्हणतात की इथून बुद्ध धर्म लयाला जाण्याला काय कारण होतं तर भिक्षूची झालेली कत्तल. आता त्या भिक्षूची कत्तल झाली, समजा एखादं झाड कापलं दुसरं उगवलं तर भरून येतं ते, तशी ही हानी भरून आली नाही. का तर प्रोसिजर अवघड होती. आजही प्रोसिजर अवघड आहे, पण ब्राह्मण धर्मामध्ये प्रोसिजर अवघड नव्हती. 7 वर्षाचा पोरगा झाला की बाप त्याला मग एक दोऱ्याला काय जानवं घातलं म्हणजे त्यांचा परिणयन का काय म्हणतात त्याला, तो उपनयन विधी झाला की त्यांचा पुरोहित तयार झाला. 4-5 मंत्र म्हटले की पुरोहित तयार होता. म्हणून तो धर्म लयाला जाऊ शकला नाही. तसं बौद्ध धर्मामध्ये झालं नाही. आणि म्हणून बाबासाहेब मोडिफिकेशन सांगतात. बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा घेतली आणि 5 लाख लोकांना त्यांनी दिली आणि त्या लोकांना सांगितलं आपल्या गावागावात जाऊन तुम्ही दीक्षा द्या. बाबासाहेबाला हा चेंज
करायचा होता, कारण बाबासाहेबाला माहिती होतं की बुद्ध धर्म लयाला जाण्याचं कारण शिक्षक अस्तित्वात नव्हते, म्हणून बाबासाहेब सांगतो. पण आता आमचे भिक्षू बाबासाहेबांचं ते ऐकायला तयार नाही. त्याच्यावरती भैयासाहेबांनी मोठी क्रांती केली होती. भैयासाहेबांनी तुम्हाला कोणते त्या दोघात कन्फ्युज होत आहे, त्रिलोक्यावाल्यामध्ये नाही, त्यांच्याकडे धम्मचारी आहेत मला वाटतं. तर ती केली कशा करता की भिक्षू अवेलेबल नसेल तरी धम्म सांगायला लोक असली पाहिजे. धम्म सांगायची अडचण नाही. ब्राह्मण धर्मामध्ये घरातच त्यांनी पुरोहित निर्माण केले आणि म्हणून त्यांच्याकडे पुरोहिताची कमी झाली नाही. म्हणून हा बदल तिथे घडवून आणला. त्या मनूच्या बदलामुळे बाबासाहेब सांगतात की प्रतिक्रांती वाढत गेली आणि मनू वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करत आले. क्रांतीची बीज मात्र आपल्याला वेळोवेळी पेरता नाही आली आणि म्हणून बाबासाहेबाला पुऱ्या जगाने नाव ठेवलं की बाबासाहेबांनी हा धम्म कुठून आणला. कारण आजही जर जगातले चॅन्टिंगला येतात तर जे राष्ट्राचे राष्ट्र आहेत, तुम्ही जर जपान गेलं तर जपान महायानी आहे, थायलंड महायानी आहे, परंतु श्रीलंका आणि हे स्थविरवादी आहे. आजही ते चॅन्टिंगला आले की तो संघर्ष होतो. बाबासाहेबांनी याच्यातला सुवर्णमध्य काढला, म्हणून मूर्ती महायानी आहे आणि आपण बसलो ते स्थविरवादी आहोत आणि म्हणून थोडासा गोंधळ होतोय. मग यातले आमचे भिक्षूला काय, भिक्षूला महायानातलं कर्मकांड चालतंय, कारण मग आम्हाला सगळं काही करायला मिळतं. पण बाबासाहेबांनी याच्यातला सुवर्णमध्य सांगितलाय आणि म्हणून नेहमी मी प्रवचनात, जेव्हा मी ग्रस्त जीवनात बी होतो त्यावेळेसही मी सांगत होतो की आम्हाला खांद्यावर घेऊन बाबासाहेबांनी जो बुद्ध दाखवला तोच बुद्ध आम्ही मानणार आहोत. आम्हाला अश्वघोषाचा बुद्ध मान्य नाहीये, कारण तो महायानी होता आणि महायान पंथामुळे धीरे धीरे बौद्ध धर्म लयाला गेला आणि महायानाचं कन्व्हर्शन हिंदू धर्मामध्ये झालं. आणि म्हणून बाबासाहेबांनी खूप जाणून बुजून विचारांती हेही इथे लिहितात, त्याच्याच करता लिहितात ते की का झाल्या या गोष्टी अशा की एवढा सुंदर धर्म आहे, पवित्र धर्म आहे, याच्यामध्ये कसलीही खोट नाही तरी लयाला जातो आणि जवळजवळ पूर्ण विहीर खोट्यानी भरलेली आहे आणि तो धर्म 2000 वर्ष चालत येतो. काय कारण आहे, त्याच्यावरती कारण काढल्यानंतर मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं. मग त्यातलं पहिलं आलं की 22 प्रतिज्ञा. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आणल्या. परत एक गोष्ट लक्षात घ्या, 22 प्रतिज्ञाचं विश्लेषण सर्वजण सांगतात. बाबासाहेबांनी खाली प्रतिज्ञा वर प्रतिज्ञा मध्ये पंचशील घातलेलं आहे. पंचशिलाला हटवलं नाही. काय अर्थ याचा आमच्या कोणीच सांगत नाही. याचा अर्थ आहे बाबासाहेबांनी पंचशील तुला जरूर पाळायचंय, पण वरची गोष्ट ध्यानात ठेवून आणि खालची गोष्ट ध्यानात ठेव. अडचण आपली काय झाली की आता आपण पंचशील सांगतो आणि पुढचा म्हणतो जमत नाही. बाबासाहेबांनी त्याच्याच करता ह्या गोष्टी दिल्या होत्या. बाबासाहेब शेवटला म्हणतात की आज माझा पुनर्जन्म झाला असं मी मानतो. काय अर्थ आहे त्याचा? बामनई पोराला जानवं घालताना त्यांना द्विज का म्हणतात? द्विज म्हणजे दोनदा झालेला जन्म, द्विज म्हणतात. जानवं घातलं की त्यांना काय म्हणतात? द्विज म्हणतात. बाबासाहेबांनी तीच प्रतिज्ञा खाली आणली, आज माझा पुनर्जन्म होत आहे. याचाच अर्थ की बाबासाहेबाला दर्शवायचं होतं की आपल्या प्रत्येक पोराने दीक्षा घेतली पाहिजे आणि या 22 प्रतिज्ञेचं पालन आणि पारायण केलं पाहिजे. ऍक्च्युली याचं पारायण झालं पाहिजे. पारायण होत नाही, आपण हसतो. बऱ्याचशा ठिकाणी 22 प्रतिज्ञा म्हणायला गेलात की पोरं हसतात. हे कशाला म्हणायला पाहिजे? कळतं आम्हाला. कळलं असतं तर वळलंही असतं. आणि म्हणून या क्रांती आणि प्रतिक्रांतीची ही जी बीज आहेत, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मनूला का वाटलं असेल आणि मनूला ते का वाटलं, म्हणून बाबासाहेबाला जे वाटलं ते बाबासाहेबांनी आपल्या अजेंड्यामध्ये आणलं. तेवढ्याच अजेंड्यामध्ये किती मोठी हिंमत आहे बघा ना त्यावेळेस. आजही सत्यनारायणाची पूजा बामणाशिवाय घातल्या जात नाही. बाबासाहेब तिथं बंड करून सांगतात, ठीक आहे तुला पंचशील येतं ना, मग दे दुसऱ्याला दीक्षा. केवढी मोठी क्रांती आहे ती. आपल्याला ती वाटत नाही कारण आपण दिलं नाही. तुम्ही 5-6 मातांगाला बुद्ध करून बघा, किती भारी वाटेल तुम्हाला. निष्ठा पंचशिलाने करून बघा आणि 22 प्रतिज्ञा द्या. बाबासाहेबाला ती अपेक्षा होती क्रांतीची. परंतु आम्ही काय केलं? आम्ही काय केलं म्हणण्यापेक्षा पंचशीलच नाही केलं ना. आम्ही पाठही नाही केलं आणि माहिती नाही, मग दुसऱ्याला कसं देणार आहे? ही जी प्रक्रिया आहे की मनू संघर्षाने एवढा ब्राह्मणाचा त्यांचा संघर्ष चालत आला,
परंतु त्या मनूनी लगेच त्यांचा समेट घडवून आणला. आम्ही त्या समेटाच्या अजून ती तयारी आम्ही करत नाही. म्हणून मी मागच्या 1-2 प्रवचनात सांगितलं ना की प्रथा निर्माण करायच्या असतात. चांगल्या प्रथा निर्माण करा, वाईट प्रथा सोडून द्या. पण आम्ही वाईटाला कवटाळून बसलो, चांगल्या निर्मिती करत नाही. चांगलीची निर्मिती काय करायची? बाबासाहेबाला अपेक्षा तीच होती. बाबासाहेब का सांगतात एक दुसऱ्याला दीक्षा द्या म्हणून? ती प्रथा पडेल. बाबासाहेब ती प्रथा कशी पाडायला सांगत होते? गावामध्ये बाबासाहेबांनी गावातून शहराकडे यायला सांगितले. जेव्हा गावातून शहराकडे, मला माझा अनुभव आहे, लहानपणी असताना आमचे वडील मुंबईला जाऊन काम करायचे, माती कामच करायचे, पण गावात कोणाचा साल महिना धरला नाही. कारण ते बाबासाहेबांचे शब्द त्यांच्या कानात होते की ही गुलामी आहे, याच्या तिथे काम करणं गुलामी आहे, आणि म्हणून मी शहरात जाऊन करेन. बाबासाहेबाला ते अपेक्षित होतं की तुम्ही महार मोठा आहे आणि तुम्ही जर एकदा पायंडा पाडला, ज्याला प्रथा म्हणतो की नाही, तर तुमचं बघून मातंगही करेल आणि शर्मकारही करेल. आम्ही पायंडा पाडला नाही आणि म्हणून आज मातंग त्यांच्या गळाला लागतात, प्रतिक्रांतीच्या त्यांच्या गळाला लागतात. बाबासाहेबाला ते क्रांतीच्या गळाला लागायची अपेक्षा होती आणि म्हणून बाबासाहेब इथे लिहिताना लिहितात. कारण हे लिहिणं आमच्या लक्षात आलं पाहिजे की मनूने का घडवलं असेल. तर त्याचं उत्तर हे आहे की मनूला दूरदृष्टी होती की जर हे नाही घडवलं तर ब्राह्मणाचं वर्चस्व राहणार नाही, ब्राह्मण कुठल्याही गोष्टीमध्ये टिकणार नाही. म्हणून आज ब्राह्मण, आज बघा लगेच तडजोड होते. बाळासाहेब आंबेडकरांना 40 लाख मतं मिळाली तर फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे रात्रीच्या बैठका होतात. हे आपल्याकरता कठीण आहे. आणि मात्र मग दुसऱ्या विधानसभेच्या याला 16 लाखावरच येतात. केवढं मोठं षडयंत्र असं हे आमच्या लोकांच्या अजून डोक्यातच येत नाही. दुसरं अजून उदाहरण सांगतो तुम्हाला. मला वाटतं 2000चं की 95च्या इलेक्शन मधले विदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीला लाखाची मतं मिळाली. कारण तुम्ही केलेली सुधारणा होती. पुढच्या इलेक्शन मध्ये तेच उमेदवार, तीच बीएसपी डिपॉझिट जप्त झाली. काय होतं याचा अर्थ? कारण इथे म्हणून घडवलेली समेट ब्राह्मण आणि क्षत्रिय लगेच एकत्र होते. तुमच्या मधली वर्चस्वाची पीडा झाली की हे ग्रंथ त्यांच्या कामाला येतात. आणि म्हणून आरएसएसची कुठेही ऍडव्हर्टाईज नसते, परंतु त्यांची एवढी माउथ ऍडव्हर्टाईज जबरदस्त असते की 12 तासाच्या पूर्ण भारत व्यापलेला असतो. आमची ऍडव्हर्टाईज तेवढी होत नाही, कारण आम्ही ऍडव्हर्टाईज, चांगल्या ऍडव्हर्टाईजचा खून करतो. जर काही चांगलं काम असेल तर आम्ही मधातच त्या बातमीचा खून करतो, पुढे जाऊ देत नाही. मग प्रथा निर्माण करणं तर खूपच दूर राहिलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते हे जे 4 प्रश्न विचारलेले की का निर्माण झाली असेल, त्याला का वाटलं असेल, ब्राह्मणांना सांगण्यास मनूला कोणत्या परिस्थितीमुळे भाग पडला असेल, आणि यांनी ब्राह्मणाला सांगितलंय समेट करा म्हणून. बाबासाहेब म्हणतात की त्यांच्या वाङ्मयामुळे ब्राह्मण एवढा वर्चस्ववादी होता की लष्करामध्येही त्यांनी बऱ्याचशा क्षत्रियाला हरवलं होतं. याच्यामध्ये त्यांनी म्हणजे शाप देऊन भस्मही केले होते. मग मनूला त्याच्या ग्रंथामध्ये का लिहावं वाटलं की हे एकत्र आले पाहिजे. हीच कथा बहुजनाच्या याच्यामध्ये. आज तुम्हाला सांग किती पंथ आहेत, प्रत्येकाचा पंथ उभा राहिला, परंतु ते एकत्र झाले नाही. मग बसवेश्वर असतील, त्याच्यानंतर तुमच्याले नरहरी सोनार असेल, त्याच्यानंतर सावता माळी असेल, संतांची कथा घ्या, बंडखोरच आहेत नाही. सावता माळी यांना सगळ्यांना जातीची नावं दिली, पण रामदास मात्र समर्थ आहे आणि ज्ञानेश्वर माऊली आहे. ज्ञानेश्वर ब्राह्मण नाहीये, रामदास ब्राह्मण नाहीये, रामदास समर्थ आहे आणि ज्ञानेश्वर माऊली आहे. सावता माळी होतो, चोखा महार होतो, सगळ्या जणांना जातीच्या याने दिले. आणि म्हणून कशा करताय, एकत्र नाही झाले पाहिजे. माऊली म्हटलं की मग क्षत्रियही माऊली म्हणतो, महारही माऊली म्हणतो, सगळेच माऊली म्हणतो. पण सावता माळी म्हटला तर माळ्याच्या नंतर दुसरे विचार करतात, तो माळ्याचा आहे. ह्या प्रथा त्यांनी तिथपासून तर वास्तव जीवनामध्ये आलेल्या आहेत. ग्रंथ लिहिले आणि सावता माळी चोखा मेळा
हे व्यवहारात आले. त्याच्यावरती बंडखोर संतही निर्माण झाली, गाडगे बाबासारखा. पण आजही धोब्याची लोकच गाडगे बाबाची जयंती साजरी करतात, दुसऱ्या जणांना नाही. दुर्दैव असं आहे की जर जास्तच झालं तर माळी मात्र ज्योतिबाला आता मानायला तयार नाही, ते महार मानतात. एवढी किचकट करून ठेवलेली प्रतिक्रांतीने तुम्हाला बाबासाहेब म्हणतात. त्याच्याचमुळे की त्या मनूला का वाटलं होतं तर त्याने खूपसा विचार केला आणि आजपर्यंत ते चालत आलं. बाबासाहेबाला हेच घालवायचं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी हा क्षत्रियाचा संघर्ष लिहिला. त्या शेवटच्या याच्यामध्ये बाबासाहेब लिहितात की ब्राह्मणाचा पराक्रम देवाचा सुद्धा नाश करू शकतो. जे सुज्ञ हे सर्व जग पाहत आहे, त्यांना चंदनाचा सुगंध व चिखल यात फरक वाटत नाही. ते जेवण करतात की उपाशी रेशीम कपडे घातले की झाडाच्या सालीचे कपडे घातले यात फरक वाटत नाही. जे दैवी नाही ते दैवी करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यांच्या क्रोधातून पालकासह ते नवे जग निर्माण करू शकतात. ते देवाचे देव आहेत व कारणाचे कारण आहेत. अज्ञानी ब्राह्मण हा देव आहे आणि विद्वान ब्राह्मण हा त्याच्याही पेक्षा मोठ्या महासागराप्रमाणे विशाल असा देव आहे. यावरून ब्राह्मणाची अचानक सरशी झाल्याचे दिसून येते. क्षत्रियावर विजय मिळवून ही सरशी कशी झाली हे एक रहस्य आहे आणि या रहस्याचे गुपित काय असावे हे अजूनही समजलं नाही. बाबासाहेब एवढं म्हणतात की ब्राह्मणाला उच्च शिखरावर होता ना, उच्च शिखरावर असताना मनूला का गरज पडली? कारण प्रत्येक वाङ्मयामध्ये कुठेही ब्राह्मणाला हरलेलं दाखवलेलं नाहीये. ब्राह्मण हा वर्चस्ववानच दाखवला आणि म्हणून बाबासाहेबाला विचार पडतो. बाबासाहेब म्हणतात की मनू आणि मनूचे कायदे बघा, शूद्राकरता त्याने कधी कुठेच दयामाया केलेली नाही, परंतु क्षत्रियाच्या विवाहालाही मान्यता दिली त्यांनी. क्षत्रियाचा जो गंधर्व विवाह असतो मनूने त्याला मान्यता दिली. आणि मग बाबासाहेबाला विचार पडतो की क्षत्रियाबरोबर समेट करण्याचं कारण बाबासाहेबाला जे दिसतं तर ते फक्त ब्राह्मणाच्या वर्चस्ववादाकरता. म्हणजे सांगायचा उद्देश कसा आहे की ब्राह्मण 2 पावलं मागही येतो, परंतु मात्र आपली उंची कधी जाऊ देत नाही. आपलं अस्तित्व वरच्यावर टिकवण्याकरता तो 2 पावलं मागं येतो, समेट घडवतो, परंतु आपली पिढी, आपली जात आणि आपला वर्ग म्हणून याच्यातून कधीही तो कमजोर व्हायला मागत नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की मनूनी हा जो समेट घडवण्याचं कारण आहे ते केवळ फक्त परत ब्राह्मणाला वर्चस्व मिळवून देण्याकरता. आणि जर त्याने ते केलं नसतं तर बाबासाहेब सांगतात की हे षडयंत्र मग कामी आलं नसतं. आजपर्यंत बाबासाहेबांचे बोल कुठे कुठे होत नाही. आजही तुम्ही 2-3 उदाहरणं आहेत. आत्ताचं पुरुषोत्तम खेडेकराचं मराठा सेवा संघाने आता कुठलं काढलं होतं, त्यांनी नावच दिलं ना त्याने धर्माला, मराठा सेवा धर्म की असं काहीतरी नाव दिलेलं, शिवधर्म. त्याचे नियमही सर्व ठरवले, सर्व काही ठरवलं. बघा किती किचकट असतं ते. मराठा शिव धर्माचे संस्थापक साळुंके आणि पुरुषोत्तम खेडेकर, आणि पुरुषोत्तम खेडेकरची बायको बीजेपीची आमदार. त्याच्यावरचं उत्तर हे खूप सुंदर असतं त्यांच्यावर उत्तर. आणि परत कसं आहे, जशी आपली लोक बाबासाहेबांची साक्ष देतात तशी पुरुषोत्तम खेडेकरांनी कोणाची साक्ष दिली? बाबासाहेबांच्या घटनेची. की बाबासाहेबांचं सांगतात की आपल्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीवरती आपला निर्णय लादू नये. मी शिवधर्म काढला पण बायकोला मात्र मोकळी देऊन टाक. ही कुठे आहे वृत्ती? बाबासाहेब सांगतात म्हणून घडून आणलेली आहे. ऐन वेळेवर ब्राह्मण आणि त्यांचा संघर्ष येतो. कारण शिवधर्माच्या उद्दिष्टामध्ये त्यांचं शेवटचं उद्दिष्ट आहे की आमचं शेवटचं स्टेशन बौद्ध आहे. आत्ताच आम्ही होत नाही. आज साळुंकेचं भाषण पण आहे, काय म्हणतात ते? आमचं शेवटचं स्टेशन बौद्ध आहे. त्याच वेळेस मला वाटलं होतं त्यांना सल्ला द्यावा की बाबा आत्ताच नका लिहू ते, कारण तुम्ही आता लिहिलं की तुम्हाला तुमच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत ही लोक जाऊ देणार नाही. म्हणून सांगतो की कुठल्याही गोष्टीचं, म्हणून आपल्या काय होतं की आपल्या नीती कुठे ठरतात? रोडवर. त्यांच्या नीती नागपूरच्या ऑफिसात ठरतात, त्या कोणालाही माहिती नसतात. आमच्या नीती रोडवर ठरतात, त्या सगळ्याला माहिती असतात आणि मग आमच्या नीतीला विरोध करायला ते मोकळे असतात. आणि म्हणून की
प्रत्येक पंथ निर्माण केला, त्याला त्यांनी विरोध केला नाही, कारण त्यांना माहिती होतं एकजूट झाली नाही पाहिजे. म्हणून त्यांनी आमच्या संतात एकजूट नाही होऊ दिली. संत होऊ दिले, प्रसिद्धी दिली, पण त्याला सावता माळी म्हणून दिली, चोखा मेळा म्हणून दिली, नरहरी सोनार म्हणून दिली. त्याला एकत्रित स्वरूप येऊ दिलं नाही. त्याचप्रमाणे जसं बाबासाहेब सांगतात की मनूला वाटलं की आम्ही कुठे समेट घडून आणला पाहिजे, कुठे फोडलं पाहिजे, तोच मनू मात्र शूद्रा करता एकदम क्रूर होतो. शूद्राला कुठली दयामया दाखवत नाही. इथे क्षत्रियाला ब्राह्मणाला समजवतो की झालं गेलं विसरून जा, मागच्या चुका एकमेकाच्या पोटात घाला, परंतु शूद्रा करता मात्र तो घालत नाही. कारण त्याला माहिती आहे की ह्या दोघांवरती आणि शूद्रावरती ह्या प्रत्येक याने देवाचं साक्ष देऊन की तुम्हाला देवानीच घडवलंय, आणि हे गारुड मात्र त्यांच्यावरती बिंबवलं जातं. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की मनू एवढा हुशार आहे. बाबासाहेबाला म्हणण्याचा होतो की मनूचे प्रतिनिधी एवढे हुशार आहेत की प्रत्येक वेळेला ते गोष्टी करतात. दोन गोष्टी सांगतो तुम्हाला की आता मनूचा प्रतिनिधी बिहारचं इलेक्शन असताना भागवत छोटासा एक प्रयोग करतो की आता रिझर्वेशन द्यायची गरज नाही, आता लोक वरती आले. आणि जेव्हा बिहार त्यावेळेस पडल्या जातं त्यावेळेस ते लगेच माग, कारण ती बाबासाहेब सांगतात एवढी लवचिक आहे की कुठे अपमानाचं रूपांतर मानात करायचं हे त्यांना लगेच कळतं. आताच स्टेटमेंट असतं मोहन भागवतचं, 75 वर्ष झाले की माणसाने सोडावं, आणि लगेच तो म्हणतो मी म्हणलोच नाही कधी, कारण मीच 75 वर्षाचा झालो. खडा टाकतात, त्याच्या लेअर बघतात ते किती येतात ते प्रतिक्रांतीच्या, आणि त्याच्यानंतर ते डिसिजन घेतात. त्याच डिसिजन बाबासाहेबांनी दिलेल्या की हजारो वर्षापासून चालत आले. क्षत्रियावरती त्यांनी अश्लील कॉमेंट बी पास केले की आम्ही तुमच्या विधवा बायकापासून तुम्हाला निर्माण केले. केवढी मोठी शिवी होती की नव्हती. आणि तो मनू लगेच सांगतो की आता हे सगळं विसरून जा. शिवाजी महाराजाला शूद्र म्हणून राज्याभिषेक करायचा नाही. खूप आतली गोष्ट सांगतो तुम्हाला, राज्याभिषेक करायचा नाही हे इथल्या ब्राह्मणांनी ठरवलं. सगळे आमचे मराठी याच्यावरती भाषण देतात, परंतु शिवाजी महाराजाची वंशावळ राजस्थानमध्ये काय त्यांचं नाही, तिथून त्यांनी वंशावळ आणली की तो क्षत्रियाची वंशावळ आहे. तो दिल्लीचा उपमुख्यमंत्री होता ना, काय त्याचं नाव, त्याच्या वंशाचं दाखवलं शिवाजी महाराज. ते आणणारा कोण आहे, मोरोपंत पिंगळे ब्राह्मण. कधी आणतो तो, जेव्हा त्याला कळतं की शिवाजी महाराज बंड करण्याच्या तयारीत आहे, खड्ड्यात गेली तुझ्या वंशावळ, ते म्हणतात मी शाक्त पद्धतीने करेल. नंतर केलाय त्याने. जेव्हा त्यांना कळतं की काशीच्या गागा भटाला त्याच्या वजना एवढं सोनं देऊन तयार झाला, तेव्हा तो जाऊन वंशावळ घेऊन येतो की नाही नाही हे क्षत्रिय आहेत, ब्राह्मण लगेच पलटी होतो. आणि त्याच्यामध्ये मजबुरीने बाबासाहेबाला त्याला पेशवा करावा लागतो. तिथून पेशवा निर्माण होतो. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीचे बीज हे कोणी सांगणार नाही तुम्हाला की तिथून जे वंशावळ आणली तर त्याचाही भागीदार मी आहे. क्षत्रिय आहेत म्हणून ती वंशावळ ते घेऊन येतात तिथून, तर तो ब्राह्मणच असतो. ब्राह्मणाने कधीही नाही सोडलं. मी नेहमीच्या प्रवचनात सांगितलं की सक्सेस पुरुषाच्या पाठीमागे जर ब्राह्मण नसेल तर ते ब्राह्मण चिपकून देतात. सम्राट अशोकाच्या आजाच्या पाठीमागं आर्य चाणक्य चिटकून दिला, कधीच घडला. शिवाजी महाराजांच्या पाठीमागं रामदास, कधीच भेट झाली नाही, पण रामदास गुरु करून टाकला. आणि म्हणून ते ब्राह्मण एवढे हुशार आहेत आणि ते एवढं प्रचलित आणतात. ते खोटी गोष्ट ती सत्य आहे म्हणून सगळ्या जगामध्ये सिद्ध करून दाखवतात. त्याच कथा वाङ्मयामध्ये लिहिल्या आणि त्या सत्य करून दाखवल्या. आर्य चाणक्य किती फेमस आहे आता, पण आर्य चाणक्य कुठेच घडलेला नाही. आणि दाखवलाय कधीचा, चंद्रगुप्त मौर्याच्या काळामधला. चंद्रगुप्त मौर्याच्या काळामधील लिपी नाही, अशोकाच्या काळापासून लिपी आहे. मग नातवाला तर माहिती पाहिजे ना की माझ्या आज्याला राज्यावर बसवणारा बाबा अमुक अमुक होता.
कुठेही उल्लेख नाही, परंतु ते आजही ध्यानात आहे. आजही कोणी आपल्यातला बी कोणी हुशार निघला की आपण म्हणतो हा चाणक्य आहे. अनअवधानाने आपण त्या पात्राचा प्रचार करत असतो. अनअवधानाने सगळ्या म्हणीच्या रूपाने म्हणा, कशाच्या रूपाने म्हणा, आपण त्याचा वाहक होतो आणि मग ते सिद्ध होतं की आर्य चाणक्य झाला. रामदास सांगून 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 मग म्हणतात की आणि ते एवढा सांगितला गेला की शिवाजी महाराजांनी पूर्ण राज्यच त्याच्या झोळीत टाकलं. आणि लोक आत्तापर्यंत मराठीही तेच मानत होते. पण जेव्हा बाबासाहेबांनी इतिहास लिहायला सुरुवात केली, आपल्या डोक्यामध्ये चिकित्सा टाकली, मग तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये ती चिकित्सा निर्माण झाली. आता आपल्याही पुढे ते संभाजी ब्रिगेडवाले आपल्याही पुढे पळतात, इतिहास सांगतात, वाचतात, सांगतात ते, पण तरीही म्हणून त्यांना अजून वेस ओलांडू दिली नाही. घरातले सत्यनारायण, घरातले गणपती अजूनही गेले नाही. आणि म्हणून शेवटचं स्टेशन त्यांचं बौद्धाचं हे लवकर आणू देणार तरुणोपाय नाहीये. बाबासाहेबांनी जे सांगितले, कारण बोधिसत्वाचे कुठलेही वचन खोटे होत नाही. बाबासाहेब म्हटलेले आहे की ह्या भारताला बौद्धाशिवाय परत पर्याय नाही. आज ना उद्या यावं लागेल. कधी कधी जर रस्ते चांगले नसेल तर मग कधी ऍक्सिडेंट होतो, गाड्या स्लिप होतात. तुमच्या इच्छित स्थळी जाण्याकरता आणि रोड चांगला असेल तर मात्र तुम्हाला लवकर जाता येतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की त्या क्रांतीचे वाहक महारांनी व्हावं. रस्ता बनवण्याचं काम कुणी करावं? महारांनी करावं. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुढाकार घेऊन आपल्या जातीला, नाही त्यांनी चंभाराच्याही परिषदा घेतल्या होत्या, मातंगाच्याही परिषदा घेतल्या होत्या, त्यांना एवढं समजावलं होतं की मी तुमच्या बरोबर दीक्षा घेतो, पण तरी ते ऐकले नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जबाबदारी दिली. कसली जबाबदारी दिली? तर क्रांतीचा रस्ता निर्माण करण्याची. कारण बाबासाहेब म्हणतात की हा संघर्ष कधी थांबणार नाही, हा नेहमी करता चालू राहील. संघर्ष हा कधीतरी थांबेल असं ज्याला कोणाला वाटतंय, बाबासाहेब सांगतात ते होणे नाही. कारण हाच प्रश्न आनंदाने बुद्धाला विचारला होता की भगवंत तुम्ही आम्हाला धर्म सांगितलाय किती? तर त्यांनी कचरा उचलला होता आणि आनंदाच्या हातात दिला होता आणि त्याला सांगितलं होतं आता बघ बाकी किती राहिला. म्हणजे सांगण्याचा उद्देश तेच आहे की अच्छाई खूप कमी आहे, बुराई खूप बाजूला जास्त आहे. आणि म्हणून हे चालत राहणार आहे. दुनिया जोपर्यंत आहे तोपर्यंत हे संघर्ष चालतच राहणार आहे. नुसता हा भारताचाच प्रश्न नाही, जगामध्ये आहे. अमेरिकेमध्ये गेला तर आज उजवे आणि डावे. ट्रम्प काय सांगतोय? जे राष्ट्रवाद सांगतात ते मनूचे प्रतिनिधी आहे. हिटलर हा मनूचा प्रतिनिधी होता. आजही जग त्या बाजूला आहे, अर्ध जग ह्या बाजूला आहे. भारतामध्ये जाती व्यवस्था आहे तर जगामध्ये वर्ण व्यवस्था आहे किंवा वर्ग व्यवस्था आहे. भांडवलदार आहेत आणि श्रमिक आहेत. ह्या दोन याच्यामध्ये विभागलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की भारताला पुढाकार घ्यावा लागेल. जसा भारताला बुद्धाशिवाय पर्याय नाही तसा जगालाही बुद्धाशिवाय पर्याय नाही. आणि त्या सांगणारे तुम्ही झाले पाहिजे, ते सांगणारे आपण हो. आणि म्हणून हे ग्रंथ आपल्याला कळले पाहिजे. आणि म्हणून आज आपण ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधला संघर्ष हा चॅप्टर संपू. पुढचा चॅप्टर आहे शूद्र आणि प्रतिक्रांती. ही उद्यापासून आपण त्याच्यात